नमस्कार। लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आहे। महाराष्ट्रात भाजपला अवघ्या 9 जागा मिळाल्याने केंद्रीय नेतृत्व देखील नाराज आहे। अजित पवार गटाचा फायदा झाला नसल्याचे भाजप नेते उघडपणे सांगत आहेत। शिवाय अजित पवारांना महायुतीत घेतल्याने भाजपचा कोवर मतदार नाराज आहे। त्यामुळे भाजप विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार करत असून त्यासाठी सर्वे देखील करत असल्याच्या चर्चा आहेत। या चर्चांना भाजपकडून अधिकृतपणे कोणीही दुजोरा दिलेला नाही। मात्र अजित पवार यांच्यामुळे फटका बसला असून शिंदे गटाला जी मदत केली त्याचा पूर्ण लाभ त्यांना घेता आला नसल्याची भावना भाजपमध्ये आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मराठा मतदार महायुतीच्या मागे उभे राहतील अशी अपेक्षा भाजपची होती। मात्र मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा फटका महायुतीला बसला। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेली युती कायम ठेवावी, मात्र अजित पवारांच्या सोबतच्या युतीचा फेरविचार करावा अशी अपेक्षा भाजपचे पाठीराखे करत आहेत। तर ई सकाळने दिलेल्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेशी युती करून भाजपची कामगिरी कशी असेल, तसेच राष्ट्रवादी सोबतची आघाडी कायम राहायची की नाही असे प्रश्न सर्वेक्षणात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असे राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करू नका। धन्यवाद।